स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की माझा उपवास असतो आणि त्या दिवशी मी पूर्ण एकदम घराची डीप क्लिनिंग करणं, त्याच्यानंतर देवपूजेला पण वेळ लागतो, 1 तास जातो देवपूजा पूर्ण करायला। स्वामी समर्थांची पोथी वाचा, त्यानंतर महालक्ष्मी स्तोत्र आणि हे सगळं करेपर्यंत 1 तास जातो। तर माझी आता पूजा आवरलेली आहे आणि आता मी जाते जेवण करायला। मी अर्धी जेवणाची तयारी करून ठेवलेली होती, डाळ बॉईल केलेली होती, भेंडीची भाजी चिरून ठेवलेली आहे आणि अनिकेतला म्हटलं मी तोपर्यंत जर कॉल कमी असतील तर डाळ फोडणीला घाला, कारण अनिकाचा जेवायचा टायमिंग होईल आता म्हणून। त्यामुळे अनिकेतने तोपर्यंत डाळ फोडणीला घातली। आता मी पुढचं करते, भेंडीची भाजी वगैरे सगळं करायचं आहे। तर आता माझी सगळं देवपूजा आटोपली आहे, घर सगळं क्लीन झालेलं आहे आणि आता माझ्या पुढच्या कामाला सुरुवात। बद्रिकदारी सुखी व्हावे जनतळमळांतरी म्हणून श्रीमती केलेली शिकणी सन 1838 साली आले परब्रह्म स्वामी मंगळगड्यात 12 वर्ष राहून झाले पुण्यात। श्री महालक्ष्मी देवी श्री महालक्ष्मी देवळा श्री महालक्ष्मी देवळा श्री सातेश्वरी रवणात रामेश्वर ग्रामदेव देवता स्थान देवता मुंबादेवी माते की श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त साई बाबा महाराज की जय। पंचे कुलदेवता कुलस्वामी तुळजा भवानी माते की जय। पंचे कुलदेवता कुलस्वामी तुळजा भवानी माते की पंचे कुलदेवता कुलस्वामी तुळजा भवानी माते की जय। गोबी आणि का बंद कर जेवताना पुन्हा घेतेस, प्ले कर जा। तर अनिकेतने आता डाळ बनवून घेतली आहे, इथे आता राईस लावलाय आणि मी आता करते भेंडीची भाजी। भाजी मी आधीच हे करून कट करून ठेवलेली होती, तर आता चला पटकन भाजी करून घेते। भेंडीची भाजी ठेवली आहे, त्यानंतर इकडे राईस लावलाय, तोपर्यंत घेते डिश वॉशर खाली करून। अनिका काय रडते? डिश वॉशर काढून झाला, आता दुसरी भांडी त्याच्यात लोड करते। आणि गुरुवार असला की कधी वेळ जातो सकाळचा ते समजतच नाही, कारण गुरुवारी खूप काम असतात पूर्ण। अनिका व्हाय आर यू क्राईंग? आज अनिका स्कूलला गेली नाहीये। अनिका 1 दिवस गॅप करून तिला टाकलेला आहे, म्हणजे 3 दिवस असतं तिचं वीक मधून, तिची रडारड चालू आहे। तर इथे भाजी होत आलेली आहे। मी मालवणी पद्धतीने नाही करत आहे, मी वेगळ्या पद्धतीची भाजी करते। ही माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेली होती, ह्याच्यात जरा कष्ट खूप कमी आहेत। मालवणी पद्धतीमध्ये पहिल्यांदा ती भाजी पूर्ण अशी भाजून घ्यावी लागते आणि मग पुन्हा डबल फोडणी द्या, ह्याच्यामध्ये मस्त पटकन होते। ह्याच्यात एक ह्या कांदा जो आहे तो वरून घालायचा। आता माझ्यासाठी मी ही स्वीट पोटॅटो आहे, ज्याला मालवणीमध्ये रताळी असं म्हणतात, तर ती आता मी बॉईल करायला ठेवते। ॲक्च्युली मी तसं फास्टला काय खात नाही, पण आता मला झेपतच नाही, जरा पण डान्सची पण प्रॅक्टिस चालू आहे, आज जायचं पण आहे संध्याकाळी। ते जेवण माझं बनलेलं आहे, भेंडीची भाजी बनली आहे इथे, त्याच्यानंतर इथे बनलंय मस्तपैकी अनिकेतने बनवलेली डाळ, जी मुलांना खूप आवडते अनिकेतने बनवलेली। त्याच्यामध्ये राईस बनलाय आणि इथे आहे पास्ता, जो सकाळी टिफिनला दिलेला भोवीला। आणि ह्याच्यामध्ये आहेत माझे स्वीट पोटॅटो, पण ते वाटच लागली त्यांची, जास्तच झाले ते एका शिट्टीत पण।
संध्याकाळचे 4 आणि मला जायचं आहे डान्स प्रॅक्टिसला लँगलीला. आणि त्याच्या आधी आता चहा पिते कारण उपवास आहे, चहा नाही तर जमणारच नाही. तशी पण मला संध्याकाळची चहा लागते. मी चालली आहे बसने दिवाळी डान्सच्या प्रॅक्टिसला आणि भुवी जाते तायकांदोला. भुवीला आता ॲक्सिडेंट नंतर ह्या वीकमध्ये चालू झाली आहे तायकांदोला. हळूहळू करते, अजून पूर्ण नाही होत आहे तिला, पण करते ती आता. ना बाबू? हो. सो आता मी घरी आली. डान्स प्रॅक्टिसला गेलेली मी संध्याकाळी, बसने गेली. त्यानंतर मग मला व्हिडिओ नाही कंटिन्यू करता आला कारण बसमध्ये इथे खूप गर्दी असते आणि मला खूप असं ऑकवर्ड फील होतं तिथे शूट करायला. तर मी बसने गेलेली. माझ्या फ्रेंडच्या घरी प्रॅक्टिस असते, सो तिथे गेलो. त्यानंतर प्रॅक्टिस केली 1.5 तास. आणि आता दिवाळी खूप तोंडावर आलेली आहे. तर कोणत्या डेटला आहे आमचा डान्स परफॉर्मन्स हे मी नंतर सांगेनच तुम्हाला. तर खूप जोरदार प्रॅक्टिस चालू आहे सध्या. आणि मी बोलली की मी लेट जॉईन झाली, त्यांच्या आधी 7 गाणी बसलेली होती, त्यामुळे माझ्यासाठी थोडं टफ जातं ते. पण ठीक आहे, मी आता करते माझ्या ह्याने प्रॅक्टिस. आणि आत्ता मी किती वाजता 8:45ला घरी आली. त्याच्यानंतर जेवली, सगळं आता आवरलं, मुलांना झोपवलं. आणि मी आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आत्तापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.